बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड MIDC भागात कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री 3च्या सुमारास आग लागली. आता तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर अद्याप 4 जण कारखान्यात अडकल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाची मोठी टीम पोहोचली आहे, तर पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. यावर माजी आमदार नरसिंह आडम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सेंट्रल टेक्सटाईलचा हा MIDC परिसरातील फार मोठा टावेलचा उत्पादक कारखाना आहे. या कारखान्यामध्ये जवळपास 200 कामगार काम करतात. ही आग कशामुळे लागली याचा अद्यापही पत्ता नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सेंट्रल टेक्सटाईल कंपनीच्या मालकाचे नातेवाईक या आगीदरम्यान एका खोलीत अडकल्याची माहिती नरसिंह आडम यांनी दिली आहे. त्यांना काढण्याचा प्रयत्नही होत नाहीत असा आरोप माजी आमदार आडम मास्तर यांनी केला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मी या संदर्भात पाऊल उचलण्यासाठी सांगितलं असून त्या लोकांना जिवंत बाहेर काढणं गरजेचं आहे असे आडम म्हणाले. या ठिकाणी आग लागून जवळपास 10 तास झाले आहेत. महापालिका आणि पोलीस प्रशासन यंत्रणा निष्फळ झाली असल्याचे आडम मास्तर म्हणाले. यामध्ये नातेवाईकांनी केलेला आरोपही खरे आहेत. अग्निशामक दलाची गाडी लवकर आली नाही, त्यावेळेस गाड्या आल्या असत्या तर अनर्थ टळला असता असे आडम मास्तर म्हणाले. यासंबंधी मी मुख्यमंत्री यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार असून या सर्व प्रकारची चौकशी राज्य सरकारने करावी अशी मागणी करणार आहे असे आडम म्हणाले. या संबंधित महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे झालेले आर्थिक नुकसान भरून देण्याची मागणी करणार आहे असे आडम मास्तर म्हणाले. सेंट्रल कारखाना MIDC मधला फार मोठा कारखाना आहे, टावेल उत्पादक आहे. गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी त्यांचा कारखाना चालतो. जवळजवळ 200-250 कामगार त्या ठिकाणी आहेत. अनेकदा या कारखान्याला मी भेट दिलेली होतं, परंतु कशामुळे आग लागली अजून पत्ता नाहीये. वेळेवर अग्निशामक दलाची गाडी आलेली नाही, त्यामुळं अजूनही आग अजूनही या ठिकाणी आहे. आणि सगळ्यात भयानक गोष्ट असं आहे, त्या सेंट्रल कारखान्याचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय असं 5 माणसं त्या आगीच्या खोलीमध्ये अडकलेले, अजूनही त्यांना काढण्याचे प्रयत्न होत नाही आहे. आताच मी महापालिकेचे जे अधिकारी आहेत, कारण जे त्यांना मी सांगितलं ताबडतोब ते पाऊल उचला, कारण फायर ब्रिगेडचं काम आहे. तर त्या पद्धतीनं त्या लोकांना जिवंत बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे. जवळजवळ या ठिकाणी 6-7 तास होऊ लागलेला आग लागू लागलेला आहे आणि महानगरपालिकेची यंत्रणा, पोलिसाची यंत्रणा या ठिकाणी निष्फळ झालेलं आहे. तर आपण या ठिकाणी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न व्हावा आणि ताबडतोब आग आटोक्यात आणण्याकरता प्रयत्न व्हावं. मी पोलीस कमिशनरशी बोलतो, आयुक्ताशी बोलतो, बघतो काय प्रयत्न होते. नातेवाईकांनी आणि मित्रमंडळींनी गंभीर आरोप दिले महापालिका प्रशासनावर. वेळेवर मदत मिळाली नाही आणि अग्निशामक दलाच्या गाड्या देखील वेळेवर आल्या नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. ते अत्यंत खरं आहे. नातेवाईकांनी जो आरोप केला, तर त्या वेळेला जर या ठिकाणी 2-4 मिनिटात जर गाड्या आल्या असत्या तर अनर्थ झाला नसता. तर याची चौकशी राज्य सरकारने करावी. मी मुख्यमंत्र्याकडे मागणी करतो या संबंधी. उद्या सुद्धा मी या संबंधित त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन प्रत्यक्ष. आज रविवार आहे, बोलणं शक्य नाही. उद्या बोलेन, मेलही पाठवेन आणि संबंधित जे महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करणार. आणि या कारखान्याला संपूर्ण नुकसान भरपाई, जे काही कोट्यावधीचं नुकसान झालेलं आहे, ते महाराष्ट्र शासनाकडनं यांना मिळावं अशी आम्ही मागणी करणार. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.